गुड इव्हनिंग फ्रेंड्स. धर्मदाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो, की एकूण किती जागा आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहे, कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे, आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, फीस काय असणार आहे, एक्झाम कंडक्ट कोण करणार आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघू शकता मित्रांनो, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई डिपार्टमेंट म्हणजे कार्यालय. तर बघू शकता कधी अपडेट आलेले, 9/9/2025 ही अपडेट आलेले मित्रांनो, म्हणजेच जाहिरात आलेले. बघू शकता तुम्ही, धर्मदाय संघटनेच्या स्थापनेवरील गट क, गट ब आणि गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आलेली मित्रांनो. नॉन गॅझेटेड आणि गॅझेटेड, फक्त गट ब आणि गट क पदासाठी आहे मित्रांनो. आणि ही सरळ सेवा भरती मित्रांनो, एकच एक्झाम असणार आहे. 2025 मध्ये तुम्हाला एक चान्स मित्रांनो, गोल्डन. जाहिरात प्रसिद्ध झालेली बघा. तर एकूण किती जागा आहे बघू शकता तुम्ही, 179 जागा आहे मित्रांनो टोटल. तर बघा कालावधी काय फॉर्म भरण्याची. सुरुवात होईल बघा 11/9/2025 ते 3/10/2025, म्हणजे 3 ऑक्टोबर शेवटची तारीख मित्रांनो फॉर्म भरण्याची. तर बघू शकता खाली कोणत्या कोणत्या जागा आहे. बघू शकता तुम्ही, फर्स्ट विधी सहाय्यक. विधी सहाय्यक म्हणून आहे मित्रांनो. तर त्यासाठी बघू बघू शकता तुम्ही किती जागा आहे. विधी सहाय्यकसाठी 3 जागा आहे एकूण. सॅलरी किती असणार आहे बघा. स्केल 15, 41,800 ते 1,32,300 पर्यंत बघा. दुसरी पोस्ट बघा, गटबची आहे, नॉन गॅझेटेड पोस्ट बघा, लघुलेखक उच्च श्रेणी ज्यांचं स्टेनू झालेलं आहे बघा, त्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. 2 जागा आहे मित्रांनो, आणि 64,900 ते 1,42,400 पर्यंत पेमेंट भेटणार आहे सॅलरी. तर गट ब पदासाठी बघा, दुसरी पोस्ट लघुलेखक, स्केल 15, 41,800 ते 1,32,300. एकूण जागा 22 जागा आहे मित्रांनो. त्यांचं स्टेनो झालेलं त्यांनी लक्षात राहू द्या. बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट क पदासाठी बघा, आणि 2 जागा आहे गट क साठी. पहिली पहिली जागा आहे बघा, बघू शकता तुम्ही, निरीक्षक या पदासाठी बघा. आणि स्केल किती बघा, 15, आणि 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे मित्रांनो. आणि टोटल जागा आहे बघू शकता तुम्ही, 121 एकूण. तर यामध्ये बरेच विद्यार्थी बरेच दिवसापासून वाट बघत होते की जाहिरात कधी येणार आहे आणि एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया मित्रांनो. काय कॅटेगरी, काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे निरीक्षक पदासाठी. कारण ह्या पदासाठी भरपूर कॅन्डिडेट इच्छुक होते. जाहिरात कधी येईल वाट बघत होते, बघू शकता. आणि खालची पोस्ट बघा, गट क पदासाठी वरिष्ठ लिपिक, स्केल 8, 25,500 ते 81,100, आणि 31 जागा आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, टोटल असे 179 जागा आहे. निरीक्षक पदाला पण चांगलं पेमेंट मित्रांनो. आता खाली बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो इथं. बघू शकता तुम्ही, अर्ज करण्याचा कालावधी 11/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा ऑनलाईन पद्धतीने. आणि ही एक्झाम लवकरच होऊ शकते मित्रांनो. बघू शकता इथे दिलेले ऑनलाईन परीक्षा दिनांक, प्रवेश पत्रता नमूदा केल्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तुम्हाला हॉल तिकीट येऊ शकते मित्रांनो, आणि लवकरच तुमची एक्झाम होऊ शकते मित्रांनो. बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर इथं उल्लेख केलेला आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक लक्षात राहू द्या मित्रांनो, कारण की खूप कालावधी कमी आहे मित्रांनो. कारण की लवकर एक्झाम होऊ शकते. बघू शकता तुम्ही, तर ऑक्टोबर-नोव्हेंबर दिलेले मित्रांनो 2025 मध्ये. म्हणजे दिनांक अजून डिक्लेअर नाही केलेले, पण ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये एक्झाम होणार आहे मित्रांनो. तुमच्याकडे जास्त दिवस नाहीये अभ्यास करण्यासाठी. तर अभ्यास स्टार्ट अभ्यास तुम्ही स्टॉप केला असेल तर स्टार्ट करा मित्रांनो. कारण की 2025 मध्ये तुमच्याकडे एखादी पोस्ट पाहिजे मित्रांनो. बघू शकता, ओपनवाल्यासाठी किती फीस आहे. परीक्षा शुल्क बघू शकता तुम्ही, ओपनवाल्यासाठी 1,000 फीस आहे, आणि इतर मागास वर्गासाठी 900 फीस आहे. आणि फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे मित्रांनो. बघा इथं कॅटेगरीज दिलेली मित्रांनो, किती जागा आहे एकूण बघा.
विधी सहाय्यक पदासाठी काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे बघू शकता तुम्ही. संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा समतुल्य असल्याचे शासनाचे घोषित केलेले इतर कोणते अर्हता. खाजगी किंवा शासकीय कार्यालयातील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणार असणारा उमेदवार. जर अनुभव असेल 3 वर्षाचा तर तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येईल मित्रांनो. पुढची पोस्ट आहे बघू शकता तुम्ही. लघुलेखक उच्च श्रेणी. एकूण 2 जागा आहे. सॅलरी बघू शकता तुम्ही 44,900 ते 1,42,400 पर्यंत आहे. आणि एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे? 10वी पास पाहिजे. आणि स्टेनो बघा तुम्हाला 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 प्रति किंवा मराठी टंकलेखनाचा 30. म्हणजे 30-40 तुम्हाला इंग्लिश मराठी पाहिजे. आणि स्टेनोचं 120 स्पीड पाहिजे. ज्यांचं स्टेनो झालेलं त्यांनी लक्षात राहू द्या. जागा भरपूर आहे मित्रांनो. उच्च श्रेणीसाठी कमी जागा आहे, पण लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी बघू शकता तुम्ही 22 जागा आहे बघू शकता. आणि सॅलरी पण चांगली आहे तुम्हाला 41,800 ते 1,32,300 पर्यंत. बघा 10वी पास पाहिजे, 100 स्पीडनं पाहिजे तुम्हाला. स्टेनोग्राफर झालेलं पाहिजे आणि 30-40 पाहिजे बघा. खाली बघू शकता तुम्ही निरीक्षक या पदासाठी एकूण 121 जागा आहे मित्रांनो. आणि सॅलरी बघू शकता तुम्ही 35,400 ते 1,12,400 पर्यंत सॅलरी मित्रांनो. बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे. मुलं विचारत होते की सर एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे. तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्थ धारण केलेला असे बघा. म्हणजे पदवी पाहिजे कमीत कमी मित्रांनो. तुमच्याकडे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर कोणत्याही कशामध्ये पण ग्रॅज्युएशन करा पण तुम्हाला पदवी पाहिजे. बघा वरिष्ठ लिपिकसाठी बघा 31 जागा आहे. आणि श्रेणी बघा मग स्केल 8 25,500 ते 81,100. तर खाली बघू शकता तुम्ही एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे. उमेदवारी पदवी पाहिजे, कमीत कमी पदवी पाहिजे. आणि उमेदवाराची इंग्रजी टंकलेखनाचा 40 प्रति मिनिट किंवा यथा स्थिती मराठी टंकलेखनाचा 30. म्हणजे इंग्रजी 40 आणि मराठी 30 टायपिंग झालेली पाहिजे मित्रांनो. आणि एनी ग्रॅज्युएट चालेल वरिष्ठ लिपिकसाठी. बघू शकता मित्रांनो. आणि जे एक्झाम कंडक्ट करणार आहे TCS किंवा IBPS दोघांपैकी एक कोणी कंडक्ट करू शकतो मित्रांनो. आणि सराव सेवा भरती आहे. लवकरच एक्झाम होणार मित्रांनो, तुम्हाला उल्लेख केलेला आहे अगोदरच. बघा आणि खाली वयोमर्यादा दिलेले आहे. इतर मागासवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आणि ओपनवाल्यासाठी 38 वर्षापर्यंत. बघा मित्रांनो इथे दिलेले आहे तुम्हाला निरीक्षक पदासाठी संस्था न्याय न्यास यांच्या निरीक्षणाकरता दौरे करणे, न्यासाच्या विरुद्ध दाखल तक्रारीचे चौकशी करून अहवाल वरिष्ठाकडे सादर करणे, नासाचे मिळकत मिळकतीचे वरिष्ठाकडून आदेशानुसार निरीक्षण घेऊन अहवाल सादर करणे, नासाचे हिशोब पत्रके छाननी करून दाखल करून घेणे, तसेच वर्षाच्या आदेशाप्रमाणे हिशोब पत्रकाबाबत नोटिसा बजावणे, तसेच इतर कार्यालयीन कामकाज करण्यास शुल्क भरून घेणे, अधिकारी प्रकरणे हाताळणे, दैनिकी दैनंदिन प्रकरणे बोर्डावर घेणे, रोज रोजनामे लिहिणे, वरिष्ठांच्या आदेशानुसार न्यासाचा नोटिसा बजावणे, अर्ध अर्ध न्यायिक काम कामकाजात मदत करणे, सर्व प्रकरणाचा रोजनामा लिहिणे व मासिक लेखा वार्षिक लेखा ठेवणे. तर अशा प्रकारे तुम्हाला काम असणारे मित्रांनो. बघा या निरीक्षक पदासाठी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काम असणार आहे ऑफिसमध्ये. आणि वरिष्ठ लिपिकसाठी बघू शकता तुम्हाला माहितच आहे जे नोंदणी वगैरे असतात
व्यवहार जो केलेला जातो हाताळणे वगैरे ते करावं लागते मित्रांनो वेस्ट क्लिपिकसाठी. बघू शकता मित्रांनो ही जाहिरात म्हणजे एक्झाम जी कंडक्ट होणार मित्रांनो, तर शक्यतो IBPS मार्फत होऊ शकते, नाही तर TCS दोघांपैकी एक होणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला इथं सिलेबस पण दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय सिलेबस असणार आहे: मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य. तर मित्रांनो वेळ खूप कमी आहे, अभ्यासाला लागा. एक्झाम कधी पण होऊ शकते, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात. डेट अजून काही डिक्लेअर झाले नाही, लवकरच डेट पण डिक्लेअर होईल बघा. जर चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.